आवाज मानदेशाचा। लय भारी या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना ॲट्रॉसिटी खंडणी अशा 2 गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती। आता म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने विनयभंगाचा 3रा गुन्हा दाखल केला आहे। तुषार खरात यांच्यावर या अगोदर वडूज, दहिवडी, तळबीड, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आता म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा 3रा गुन्हा दाखल केलाय। याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास म्हसवड हद्दीत सातारा पंढरपूर महामार्गावर संत गाडगेबाबा मंदिराजवळ आणि म्हसवड गावामध्ये असताना तुषार खरात पूर्ण नाव पत्ता माहित नाही याने म्हसवड बाजारात आम्ही बाजार करत असताना माझ्याकडे बघून हसून इशारे करत होता आणि आम्ही गाडगेबाबा मंदिराजवळ आलो असताना रस्ता अडवून मला तुम्ही जयकुमार गोरेचे काम करू नका, जयकुमार गोरे हा चांगला माणूस नाही, जयकुमार गोरेने बऱ्याच माणसांना फसवले आहे असं सांगितलं। त्यावेळी आम्ही कोणाचे काम करायचे ते आम्ही ठरवू असे म्हणाले। त्यावेळी तुषार खरात याने मला तुम्ही ढोर कधी सुधारणार नाही, तुम्ही गुरांचे कातडी काढायचेच लायकीचे आहेत, तुम्हाला अक्कल नाहीत असे बोलून माझा हात पकडून मला बाजूला घेतले। तुला समजावून सांगतो असे बोलून मला ओढून जातीवाचक बोलून अपमानित करून वाईट उद्देशाने माझा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले। अशी तक्रार लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांचे विरुद्ध म्हसवड येथील एका महिलेने दिली आहे। या प्रकरणी अधिक तपास फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी आणि दहिवडी अतिरिक्त कार्यभार श्री धस साहेब करत आहेत। मानसरोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।